दिनांक 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी दिनांक 9 ऑगस्ट या क्रांतिदिनापासून तर 15 ऑगस्ट पर्यंत विविध गटांमार्फत तसेच सेंद्रिय पद्धतीचे काही इथं झुणका भाकर, आंबाडीची भाकर, करवंदाची चटणी, ठेचा हे ठेवण्यात आलेलं आहे. कुठून आलं तुम्ही? काय हे आम्ही आदिवासी भागात जे आहे जर आपण आपल्या इथं डेमो होती तर दुकान पण आमचं त्याच्यामार्फत पण वगैरे त्या सगळ्यांना तुम्ही रणधीर भाऊ सावरकर इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्याचे राम चौरे साहेब आहेत, आमचे श्रीकृष्णजी ढोंगरे साहेब. जगाचं कडधान्याची 20% मागणी आपण पूर्ण करायची असली पाहिजे. आणि कशासाठी असली पाहिजे तर आपल्या पुढच्या पिढ्यांना रानभाजी काय हेच माहित नाही. म्हणजे आपण आपल्याला जे मोफत निसर्गानं दिलं होतं, जे सर्वात पौष्टिक होतं ते आपण विसरतोय आणि ज्याच्यामध्ये काहीच पौष्टिक तत्व नाही अशा गोष्टी पैसे देऊन खातोय. आणि यानंतर जेव्हा आपल्या तब्येतीत काम करणं बंद करतात तेव्हा जे निसर्ग आपल्याला देते ते जाणून घ्यायसाठी आपण पैसे देतो. मोठ्या डॉक्टरकडे, न्यूट्रिशनिस्टकडे आपण जातो आणि तिथं पैसे देऊन काय खावं समजून घेतो. त्यामुळे इतके वाईट दिवस आपल्याला आलेले. म्हणून पुढच्या पिढ्या आपल्या चांगल्या राहिल्या पाहिजे, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. म्हणून खरं तर या रानभाज्यांचे महोत्सव आता सरकारने, कृषी विभागाने सुरू केले आहे. आणि जसं भाऊंनी सांगितलं, मी निश्चित सांगतो भाऊ, आपल्या मार्गदर्शनात येणाऱ्या काळात जसं आपण सांगितलं की मार्केटिंगची इथे उपलब्ध झाली पाहिजे, येणाऱ्या काळात निश्चित आपण अकोल्यामध्ये अशा सर्व शेतकरी जे या रानभाज्यांना पुरस्कृत करतात त्यांच्यामध्ये त्याची माहिती आहे अशा लोकांसाठी निश्चित अशा दुकानांची चेन आपण अकोल्यामध्ये उपलब्ध करून देऊ आणि याला प्रोत्साहन देऊ. शिकून महत्त्वाचं नाही तर ॲक्च्युअल शेती काय आहे, ती कशी पेरली पाहिजे, जमिनीची पोत कशी कायम राहिली पाहिजे या दृष्टीनं साक्षरता असली पाहिजे. आणि आज हे जे रानभाजी आहे ह्या अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ह्या पहिले धुऱ्यावर असायच्या. अंबाडी असो किंवा हे असो धुऱ्यावर असायचे. धुऱ्यातले हे काढून आपण घरी आणायचे. आणि आज जे कोणी याच्यात आज इथं उपस्थित आहे, ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे, अशा सगळ्या लोकांनी याची साक्षरता वाढवली पाहिजे. येणाऱ्या काळात निश्चित जसं मिलेट्सचं महत्त्व आज येणाऱ्या काळात वाढते आहे, मिलेट्स असतील, रानभाज्या असतील, आपण पुन्हा जुन्या काळाकडे जातो आहे. पशुखाद्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, आमच्या कृषी विद्यापीठानं जेव्हा याच्यावर काम करणं सुरू केलं तेव्हा अनेक पॅरेंट